चांदवड येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपअभियंता विठ्ठल पठाडे व शाखा अभियंता कृष्णकांत देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत खात्याची कारवाई, तर दोघांवरही गुन्हा दाखल. चांदवड येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व त्यांच्या समवेत असलेल्या लोकसेवकांनी 5,67,000 रुपयांची लाच मागितली व त्यापैकी 3 लाख रुपये रोख रक्कम घेताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत खात्याचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की चांदवड येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल बालाजी पठाडे यांनी 3 लाख व लोकसेवक कृष्णकांत जिभाऊ देवरे शाखा अभियंता बांधकाम विभाग यांनी 2,67,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी बांधकाम विभागाकडे त्यांची फॉर्म नोंदणीकृत केली आहे. त्यांच्या फॉर्मच्या नावाने तालुका हद्द ते बच्छाव वस्ती उसवाड कळमदरे डोंगरगाव निकम वस्ती ते रामा 24 रस्ता इजिमा 279 सुधारणा व डांबरीकरण काम तक्रारदार यांना भेटले. सदर चालू असलेल्या कामाचे टप्प्याटप्प्यानुसार अद्याप पावेतो 41 लाख रुपये मिळालेले आहे. सद्यस्थितीला कामाच्या टप्प्यानुसार साधारण 10 लाख रुपये बिल घेणे बाकी होते. सदर बिलाच्या मागणीकरिता पंचायत समिती कार्यालयात तक्रारदार गेले असता त्यांना अगोदर दिलेल्या बिलाच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून व सध्याचे बिल बनवून मंजूर करण्यासाठी लाच म्हणून यातील विठ्ठल बालाजी पठाडे व कृष्णकांत देवरे यांना दोघांना मिळून लाच म्हणून 5,67,000 रुपये द्यायचे नसल्याने त्यांनी दिनांक 30 मार्च 2026 रोजी तक्रार दिली. तक्रारीप्रमाणे विठ्ठल पठाडे यांना 3 लाख रुपये जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे तालुका हद्द ते बच्छाव वस्ती उसवाड कळमदरे डोंगरगाव निकम वस्ती ते रामा 24 रस्ता इजिमा 279 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाचे बिल बनवून मंजुरी देण्याच्या मोबदल्यात स्वतः विठ्ठल पठाडे यांनी जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे दुपारी 4:45 समक्ष पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या सापळा प्रसंगी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाट, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. यातील कृष्णकांत देवरे हे फरार झाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर चांदवड पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 150 460. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.